कशा आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. रोजच्या सारखं आज आलो परत शेताला दूध पिळासाठी आणि चारा घालायसाठी. तसंच जरा असं पुरा शेत फिरून पण बघताव. गोबीमध्ये जाताव, तिथं कांद्यापाशी देऊन जाताव. जरा असंच फिरून बघताव. काल पुरा फोन हँग मारत होतं तर परवाचे व्हिडिओ तर अपलोड केलेले होते आणि आजचे व्हिडिओ घातलो. म्हणलं तर कालचे व्हिडिओ बनवलेले आज घातलो होतो. 365 डेजचं डेली व्लॉग बनवायचं चॅलेंज घेतलं म्हणून. आता ते फोन हँग मारत होतं. ते परवाची व्हिडिओ जो होती ते कसं माहितीच नाही मला. ते डिलीट होऊन गेलं ते व्हिडिओ. तर आज बघूया. फोन पण कवा कवा हँग मारत राहतं हे वालं, म्हणून आता केवढं होलं तेवढं दाखवतो. माझं तर फोन आता असं चालू लागलं. मी आता दूध पिळून यांच्या पायाखाली असं पुरा शेण होतं. ते शेण उरकंड्यामध्ये काढून फेकलो. आता चारा पण घातलो यांना. आता बस घरला जातो. जरा ब्रश करून तोंड घेऊन काय तर खातो. खाऊन तेवढं दवा मारून घेतो पहिले आमच्या खालच्या शेतामध्ये जो काल उरलं होतं तेवालं. मी आता शेतावरून येऊन तोंड धुवून हे दूध सोबत वेट गेन करायचं एक पावडर बनवलं होतं ड्रायफ्रूट्स ते मिक्स करून. ते आता एवढं पिऊन मम्मीला घेऊन जातो शेताला आणि तेवढं दवा मारून घेतो सगळं. आता मी शेताला येऊन हेवालं हे पोराचं दवा पोराचं नाही, अर्धा काल मारलो होतो, अर्धा आज मारलो ह्या साईडचं एवढं. आता बस म्हैशांना चारा घालतो. म्हैशांना चारा घालून आणि घरला जातो आणि तिकडं थोडे पैसे घेऊन चुडगुप्प्याला जायचं आहे. तिकडं जाऊन ना मला एरिया गवर घेऊन यायचं आहे तिकडं. नाहीतर अजून 1-2 दिवस सोडून तिथं गेलो तर गवरच भेटणार नाही. म्हणून आता काल आलेत तिकडं गवर, म्हणून आता घ्यायला चलो डायरेक्ट तिकडं. मी आता शेतावरून येऊन थंब देऊन यायचं होतं राशनसाठी. आता ते थंब देऊन आलो, जेवण बसलो. आता बस म्हैशांना चारा घालायसाठी जायचं आहे. तेवढं चारा घालून तिकडं गवर घ्यायला जायचं आहे. आता मी आता शेतावरून आलो होतो चुडगुप्प्याला. इथं गवर बघून आलो, मगर इथं गवर कुठं पण भेटणं गेल्या ती. आता यांच्यासोबत स्विमिंग पूलला जायचं आहे. मी आता परत शेताला आलो होतो म्हैशांना चारा आणि पाणी करून. चारा आणि पाणी करायलाच आलो होतो. आता बस जातो दोस्तांना घ्यासाठी. दोस्ताला घेऊन स्विमिंग पूलला जातो. आता निघतो त्याच्यासाठी. स्विमिंग पूलला आज एकदम फुल आहे. हे दोघांना घेऊन आलो. आता बघूया कसं होलं तसं दाखवतो. फोन पण वॉटरप्रूफ नाही आहे वाला. स्विमिंगला येऊन त्यांनी सगळं बोलले पोरा. आता हे दोघं आणि मै मिळून आता ह्यांना सोडतो घरला. मी आता आलो घरला येऊन बस जेवतो. एक थोडंसं हे आहे एवढं खातो. खाऊन जेवून जातो आणि नंतरला बाबा बोलले होते शेतामध्ये दवा मारायसाठी. तेवढं दवा मारायचं. आता तिकडं जाऊन दवा मारून येतो तेवढं. मी आता आलो शेताला. म्हैशांच्या पायामध्ये जो हे सगळं वाडा आहे ते केवढं होलं तेवढं काढतो. बाबा तर नाही आले. ते आमचे मोठे बाबा, त्यांच्या शेतामध्येच मारायचं होतं आज. तर ते नौका तर उद्याच मारायला सांगेल, आज तर होत नाही. आता बघूया. आता हे त्यांच्या पायामधलं वाडा काढतो. केवढं होलं तेवढं कॉन्टेंट दाखवायची कोशिश करलालो, मगर भेटणंच झालं काय पण. म्हणून कसं होलं तसं काढू लागलो, काय होलं ते दाखवू लागलो. आता कसं होलं तसं काढायला जरा तुम्ही पण सपोर्ट दाखवा. पुढे जाऊन काय तर चांगल्या जागी चाललो तर ते सगळं दाखवायला होईल म्हणा फ्रीली. जास्त जण मला सपोर्टच नाही करू लागले तर
चांगलं व्हिडिओ काढायचं मनच नाही करलेलं, तरी पण 365 डेजचं चॅलेंज भेटलो म्हणून काढू लागलो. बघूया आता, काढतच चाललो रोज. मी आता घरामध्ये येऊन बसलो आणि थोडंसं रेकॉर्ड करायचं होतं. त्या टायमीला पप्पाचा फोन आलो होतं. पप्पा बाहेर कामामध्ये राहतात कतरला, म्हणून रेकॉर्ड नाही केलं. पप्पाचा फोन आलो होतं म्हणून. आणि आता मम्मीचं नाही, माझ्या बहिणीचं जरा पॅन कार्डचं काम करायचं आहे, पॅन कार्ड ओपन करायसाठी. आता त्याच्यासाठी कॅम्प्युटर दुकानला जायचं आहे, ते काम करून यायचं आहे. आता मी आता माझ्या रूममध्ये येऊन बसलो. ते कोणचं काम होतं, जो माझ्या बहिणीचं पॅन कार्ड बनवायचं होतं, ते वाला तर होलं नाही. ते बीचमध्ये इश्यू येत होतं म्हणून. आता जेवण झालं आहे. आज तर घरला आल्यानंतरला ना मला काय पण कॉन्टेंटच भेटत नाही काढायसाठी. तर मी हे वालं व्हिडिओमध्ये मला काहीच सूचना गेलं, काय समजमध्ये येणं गेलं की मी ह्या व्हिडिओमध्ये काय काढू म्हणून. मला माहितीच नाही आहे की काय काढू काय नाही. म्हणून आता हे वाला व्हिडिओमध्ये टायटल राहणार का, थंबनेल राहणार का, ह्या व्हिडिओमधनं काढून तुम्ही मला द्या. बघूया तुम्ही जो बोललो हे व्हिडिओमध्ये हे घाल म्हणून, ते वालंच घालतो. तर आजच्यासाठी एवढंच होतं. हे व्हिडिओ तुम्हाला थोडी पण पसंत आली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सपोर्ट दाखवा मला. तुमची सपोर्टची मला खूपच जास्त जरूरत आहे.